प्रकाश कट्ट्यावरील आमच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज आमच्याकडे असं व्यक्तिमत्व आलेलं आहे की जे संविधानाचा जागर करतंय. कॉलेजमध्ये संविधान काय आहे हे विद्यार्थ्यांना सांगतंय. शाहू फुले, शिवाजी महाराज, शंभूराजे यांचे विचार मुलांच्या पर्यंत पोहोचवण्याचं खऱ्या अर्थाने ते काम करतात. फार मोठी पार्श्वभूमी नसताना सावरगाव घुले सारख्या छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झालाय, जिकडे आपण बघतो की पाण्याचं दुर्भिक्ष आहे. आणि असं असूनही एक झपाटलेला कार्यकर्ता संविधानासाठी जागर करतोय, ही महत्वाची गोष्ट आहे. अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहेत. विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप मिळवणं असो, मोठमोठ्या व्यक्तींच्या समोर लढून त्यांच्या समोर धैर्याने उभं राहून विद्यार्थ्यांना त्यांची फीज परत मिळवून देणं असेल, शिक्षणासाठी संघर्ष करणं असेल, महाराष्ट्रातील बंद पडत चाललेल्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी आवाज उठवणं असेल. एकंदरीतच काय तर ज्यांना अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड आहे असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. त्यांचं आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करत आहोत. अनिकेतजी, नमस्कार. अनिकेत, तुम्ही तुमच्या संघटनेबद्दल आणि तुमच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा. माझं नाव अनिकेत आहे. मी गेली 10 वर्ष झाले छात्र भारती विद्यार्थी संघटनेत काम करतो. संगमनेरमध्ये एक आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनामध्ये असंच कॉलेजवरच्या गेटवरती मुलं घोषणा देत होते आणि ती घोषणा देता देता त्या आंदोलनात सामील झालो आणि सामील झाल्यावरती तो प्रश्न सुटला होता. विद्यार्थ्यांना काहीतरी 500 की 1,000 रुपये मिळाले होते. त्याच्यानंतर त्या संघटनेशी जोडलो गेलो आणि त्याच्यानंतर थोडा विचारांची पार्श्वभूमी येत गेली. शिबिर, आंदोलन याच्यामध्ये सहभागी होत गेलो आणि नंतर छात्र भारती ही जी संघटना आहे ही राष्ट्र सेवा दलाशी संलग्न आहे. ही कुठल्या राजकीय पक्षाशी डायरेक्टली संलग्न नाहीये, पण आपला देश हा राजकारणावरती चालतो. निश्चित तिला राजकीय विचारधारा असं आम्ही सगळे मानतो, कारण आपला देश संविधानानुसार चालतो. त्याच्यामुळे संविधानाची जी मूल्य आहे तीच त्या मूल्यांना घेऊन छात्र भारती काम करते. छात्र भारती जात पात धर्म असा स्त्री पुरुष असा भेदभाव करत नाही. साने गुरुजींनी जो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हाच विचार छात्र भारतीचा आहे आणि तो आम्ही पुढे घेऊन जातो. शिक्षणामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतात, खाजगीकरण, विद्यार्थ्यांकडून घेतलं जाणारं डोनेशन, ज्या विद्यार्थ्यांकडे पैसे नाही ते शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर, शाळा बंद होणे आणि भांडवलदारांच्या शिक्षणात वाढलेला प्रभाव, या सगळ्या याच्या विरुद्ध छात्र भारती गेली 40 वर्ष इथे अगदी ताकदीने संगमनेर सारख्या ठिकाणी आणि महाराष्ट्रभर काम करत आहे. तुम्हाला इतर पक्षांमध्ये सुद्धा वाव असताना तुम्ही छात्र भारतीच का निवडलं? इतर पक्षांची अडचण अशी आहे की सत्तेत आल्यावरती शिक्षणावरती कोणी बोलत नाही. म्हणजे माझं तर असं आकलन आहे की कोणीही सत्तेत आलं तर शिक्षण हा जो विषय आहे याच्यावरती प्रामुख्याने लक्ष देत नाही. याच्यामध्ये ते एकमेकांशी भांडत राहते. आज राजकीय पक्षांची अडचण काय, म्हणजे राजकीय पक्षांच्या एवढ्या संघटना आहे. एबीव्हीपी भाजपची संघटना आहे, एनएसआय काँग्रेसची संघटना आहे, युवा सेना शिवसेनेची संघटना आहे किंवा इतर पक्षांच्याही संघटना आहे. या संघटना रस्त्यावरती शिक्षणाच्या प्रश्नावरती उतरत नाही आणि त्यांचे पक्ष सत्तेत आल्यावरती ते 5 वर्ष बोलत नाही. विरोधात आल्यावरती ते बोलतील, पण सत्तेत आल्यावरती त्यांना त्यांच्याच पक्षाबरोबर भांडता येत नाही. छात्र भारतीचं असं आहे, तुम्ही कुणीही सत्तेत या, पण आमच्या शिक्षणावरती, रोजगारावरती, आरोग्यावरती, शिक्षणाच्या खाजगीकरणावरती तुम्हाला बोलावं लागेल, काम करावं लागेल, खर्च करावा लागेल. आणि ते म्हणून आम्ही छात्र भारती कुणी सत्तेत आलं तर आम्ही त्यांच्या विरोधात उभं राहतो. म्हणून छात्र भारतीने कायम तिची वेगळी ओळख ठेवलेली आहे आणि म्हणून दुसऱ्या राजकीय पक्षांचा अजून तरी कधी विचार केला नाही. आपल्या संघटनेचे उद्दिष्ट आणि दृष्टिकोन काय आहे? आनंदी समाज निर्माण करणं हे खरं तर पहिलं आमचं उद्दिष्ट आहे आणि सर्वांना शिक्षण मोफत असलं पाहिजे. म्हणजे अगदी KG to PG शिक्षण मोफत असलं पाहिजे. म्हणजे राष्ट्रपतीचा पोरगा असो, पंतप्रधानाचा पोरगा असो किंवा एखाद्या शेतमजुराचा, कामगाराचा, कचरा वेचकाचा पोरगा असो, सगळ्यांना अगदी एका बाकावरती बसून शिक्षण मिळालं पाहिजे. इतकी समानता शिक्षणात असली पाहिजे आणि शिक्षण देणं ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे असं आम्हाला वाटतं. आणि संघटनेत काम करताना आपल्या समोर आलेले सर्वात मोठे आव्हान कोणते होते आणि त्यावर आपण कशी मात केली?
संघटनेत काम करत असताना खूप सारे अनुभव तर आलेच या सगळ्या याच्यामध्ये. काय नाही काय नाही बोल. खूप सारे अनुभव आले याच्यामध्ये. तिचा मुद्दा असेल एखाद्या याच्यावरती तर ती लोक अंगावर येतात, काहीतरी प्रलोभन दाखवायचे प्रयत्न करतात, कधी कधी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. असे खूप सारे प्रसंग आले. म्हणजे आता रिसेंटली जो प्रसंग याच्या नितेश राणे महाराष्ट्रामधले एक मंत्री आहेत, ज्यांनी संविधानाची शपथ घेतली, ज्यांनी भेदभाव करणार नाही अशी शपथ घेतली, तीच व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान वाद करायचा निर्णय घेतला. तर त्या संदर्भात आम्ही आपले पालकमंत्री विखे साहेब यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस काही उत्साही कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारलं गेलं आणि तो एक मोठा प्रसंग होता याच्यावरती की आम्ही सामाजिक न्यायाची भूमिका मांडत होतो. आम्ही असं सांगत होतो की संविधानाची शपथ घेतलेला मंत्री चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम तयार करतो, जो त्यांनी केला नाही पाहिजे. आणि एका मंत्र्याची म्हणजे मीच सरकारमध्ये आहे आणि माझी जबाबदारी काय तर शांतता प्रस्थापित करणं, लोकांमध्ये बंधुभाव निर्माण करणं. आणि जर मीच मंत्री आहे सरकारमधला, मीच जर अशा पद्धतीने काहीतरी चुकीचं बोलत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने लोकांची माथी फडकत असेल तर ही माझी नैतिक कुठल्याही मंत्र्याला नैतिक म्हणून असा अधिकार नाही असं मला वाटतं. म्हणून आम्ही सांगायला गेलो. त्याच्यानंतर खूप सारे दबाव आले, काही आरोप झाले, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण याला आम्ही सतत सातत्याने फेस करत गेलो. कितीतरी आंदोलनामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी होत गेल्या. शिक्षण मंत्र्यांच्या वर्षातही गायकवाड शिक्षण मंत्री होत्या, त्यांच्या घरात शिरलो होतं, त्यावेळेसही केसेस झाल्या होत्या आमच्या अंगावरती. आम्ही थांबलो नाही त्याच्यावरती की तो शिक्षण हा आपला अधिकार आहे, तुम्ही ते त्याच्यावर संलग्न काही प्रश्न असेल तर भांडावं लागणार. कुणीच बोललं नाही तर काय होणार याच्या संदर्भात. असे प्रसंग येतात, पण त्या प्रसंगांना उत्तर शोधत आणि उत्तर देत आपण पुढे जात राहायचं. मला तुम्हाला त्याला धरूनच एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही संविधानाचे अभ्यासक आहात, तुम्ही संविधान जाणता चांगलं, आणि मग तुम्ही एका मंत्र्याचा राजीनाम्याचं निवेदन जे आहे ते तुम्ही मुख्यमंत्र्यांना देणं अपेक्षित होतं, मग तुम्ही पालकमंत्र्यांच्या समोर का गेलात ते निवेदन? त्याला एवढाच विषय नव्हता. विखे साहेब आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री आहेत. या अहिल्यानगरच्या म्हणजे अगदी 15 दिवस अगोदर मडी या ठिकाणी नितेश राणे येऊन ज्या पद्धतीने भडकाऊ भाषण केलं, म्हणजे मडी इथे हजारो कितीतरी वर्षाची परंपरा आहे की जिथे सगळ्या जाती धर्मातील लोक एकत्र येतात. त्याच्यावरती कोकणातून एक मंत्री आपल्या जिल्ह्यात येतो आणि तो इथे हिंदू मुसलमान वाद तयार करण्यासाठी काहीतरी बोलतो. या संदर्भात मी 15 दिवस आधी अहिल्यानगरचे पालकमंत्री विखे साहेबांना निवेदन लिहिलं होतं की आपल्या अहिल्यानगरचं वातावरण नितेश राणे खराब करू पाहत आहे, तुम्ही त्यांना रोका. याच्यानंतर दुसरा निवेदन देण्याचा प्रश्न. मला निवेदन जर मुख्यमंत्र्यांना द्यायचं असेल तर मला मुख्यमंत्री भेटतील का? सहजासहजी नाही. बरं, विखे साहेब हे मंत्रिपदामधले, त्याने मंत्रिमंडळातील एक मोठे नेते आहेत, ते म्हणजे भाजपमधले एक मोठे, मागे महसूल मंत्री राहिलेले महाराष्ट्राचे. एका मोठ्या मंत्र्याकडे की आम्ही राज्यपालांच्या नावाने निवेदन होतं ते या संदर्भात आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाने की सर हे निवेदन तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या कॅबिनेट मधला एक मंत्री अशा पद्धतीने वक्तव्य करतो हे तुम्ही थांबवा. आणि त्यांनाही पटलं नाही. त्यांनी जेव्हा आम्हाला मारलं आणि पुढे गेल्यावरती पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यांनी पण सांगितलं की अशा पद्धतीने वक्तव्य नाही केली पाहिजे याच्यामध्ये. आणि आज नितेश राणे यांवरती सगळ्या महाराष्ट्रामधून प्रतिक्रिया आल्या. अगदी सत्तेतले अमोल मिटकरी सारख्या आमदार असतील, कितीतरी आमदार लोकांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली याच्यावरती. नाही, लोकांचा प्रश्न अशा पद्धतीचा नाही की तुम्ही नितेश राणे जे बोलले ते काय बरोबर की चुकीचं, म्हणजे पर्टिक्युलर प्रश्न असा आहे की तुम्ही ते निवेदन पोहोचवण्यासाठी एक तर तुम्ही प्रशासनाच्या माध्यमातून, कलेक्टर, तहसीलदार यांच्या माध्यमातून पोहोचवू शकत होतात किंवा तुम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे जायला पाहिजे होतं. मग अशा भावना निर्माण झाल्या की तुम्ही तिथे गेलात आणि तुम्ही घोषणा दिल्यात म्हणे, आणि आम्ही ते पाहिलं पण तुम्ही घोषणा दिल्यात. तर मग ते त्यांच्या समोर घोषणा देण्याचं किंवा तुम्ही नुसतं निवेदन दिलं असतं तरी चाललं असतं, ह्याचं काय कारण? नाही, विषय एवढा नव्हता फक्त याच्यामध्ये. त्यांना माहित नाही असं नाही याच्यामध्ये की हे नितेश राणे असं बोलताय, नितेश राणे अशा वेळेस मुख्यमंत्र्यांना माहिती नाही का? कितीतरी लोकांनी तक्रारी केल्या. उलट अशा याच्यात असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी त्याला संमती दिल्यासारखं एखादा मंत्री असं बोलतोय, लोक तक्रार करताय, निवेदन देत आहे. कितीतरी ठिकाणी याच्या बाबतीमध्ये असे वक्तव्य झाल्यानंतर दंगलीचं स्वरूप प्राप्त झालं. तर त्यांना माहितीच आहे मुख्यमंत्र्यांना या संदर्भात. याच्यामध्ये तुमचं म्हणणं काय? एक मंत्री आमचा लोकप्रतिनिधी, पालकमंत्री ना, आम्ही पालकाला सांगतोय की हे निवेदन तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पोहोचवा, म्हणजे महाराष्ट्राचे ते प्रमुख आहे त्यांना.
आणि एका मंत्र्याला निवेदन देणं, माझ्या तालुक्यात आलाय पालकमंत्री, तर त्यांना निवेदन देणं काही नाही. याच्या आधी निवेदन दिले ना की एखाद्या मंत्र्यासंदर्भात असेल, एखादा वेगळा प्रश्न असेल तर त्या संदर्भात, आता शाळाबंदीचा प्रश्न असेल, मुख्य शिक्षण मंत्री वेगळे, पण पालकमंत्री म्हणून आपण त्यांना निवेदन देऊ शकतो की आपल्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात, आपल्या जिल्ह्यातल्या शाळा बंद नाही होऊ देणं ही आपली आणि तुमची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे निवेदन देणं हे काही वेगळं नाही. निवेदन घेणं, आणि त्यावेळी आम्ही किती सर 4 लोक होतो, 4 मुलं होतो याच्यामध्ये. बरं, यांनी ठरवलं असतं पालकमंत्र्यांनी काय म्हणणं या पोरांचं ह्या निवेदन, आणि काय एक शब्द बोलले असते, मारायची गरज नव्हती ना सर. बरं, एक 5-50 पोलीस फाटा होता, कॅबिनेट मंत्री आहे, एक आमदार सोबत होते, सोबत याच्यामध्ये प्रशासकीय सगळे लोक होते याच्यामध्ये. बरं, आम्ही काहीतरी चुकीचं करत होतो ना, पोलिसांना सांगायचं यांना ताब्यात घ्या, यांना बाजूला घ्यायचं. तुम्ही का मारता आम्हाला याच्यामध्ये? मारायचा विषय काय याच्यामध्ये? आम्ही विखे साहेबांच्या विरोधात नव्हतं निवेदन, आमचं पर्सनल भांडण नाही त्याच्यात. ते एका पदावरती बसले आहे आणि त्या पदावरती संविधानिक अधिकार आहे की सर एखाद्या मंत्र्याला प्रश्न विचारणं किंवा एखादं निवेदन देणं, याच्यात गैर काही नाही असं मला वाटतं. ओके, तुम्ही त्यांना समर्थन होतं असं म्हणताय? कशाला? मारहाणीला त्यांनी थांबवायला पाहिजे होतं याच्यामध्ये, किंवा त्यांनी विचारलं असतं की नंतर की तुम्हाला मारलं हे चुकीचं वाटलं असं, तर काही प्रतिक्रिया तर दिली असती ना. उलट्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या की ह्या थोरातांनी आम्हाला पाठवलं किंवा हे काहीतरी यांनी पैसे घेतले असतील म्हणून अशा पद्धतीने. हे आम्हाला खेदजनक वाटलं की आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, आम्ही दररोज गोरगरिबाची मुलं कशी शिकली पाहिजे यासाठी अगदी 10 वर्षापासून आमच्या संघटनेतली मुलं करतात. आणि ज्या मुलांना, म्हणजे माझ्यासोबत एक कैप नावाचा पोरगा होता, ज्याला आई नाहीये स्वतःची, याच्यामध्ये SY चा पोरगा होता, तो पोरगा मुस्लिम म्हणून त्याला तिथं मारलं गेलं याच्यामध्ये तो खायला माग्या अशा पद्धतीचा मुलं, आणि तो सुपाऱ्या घेतो अशा आरोप करण्यात. आणि कोणाकडून थोरात, म्हणजे आम्ही ज्या बाळासाहेब थोरातांची कार्यकर्ते असं म्हणतो, तर त्या थोरात साहेबांच्या घरावरती मोर्चा काढणारी छात्र भारती अशी एकमेव संघटना असेल, त्यांच्या घरावरती आम्ही मोर्चा काढला होता. ते मंत्री होते तेव्हा. याच्यानंतर त्यांचा अनुभव कसा राहिला त्यांचा? नाही, त्यावेळेस त्यांनी ऐकलं आमचं. ते स्वतः डॉक्टर सुधीर तांबे साहेब आणि ते भेटायला आले होते आणि आमचा प्रश्न निकाल लागला. त्याच्यानंतर त्या मुलांना स्कॉलरशिप पण मिळाली याच्यामध्ये. ते त्यावेळेसही मला वाटतं महसूल मंत्रीच होते त्यावेळेस राज्याच्या याच्यामध्ये. त्याचा अर्थ असा नाही की याच्या आधी छात्रभारती 40 वर्षापासून काम करते, भाजप 10 वर्षापूर्वी सत्तेत आलं, 30 वर्ष काँग्रेसच्या विरोधातच छात्रभारतीने लढा दिलेला आहे याच्यामध्ये. याचा अर्थ असा नाही होत ना सर की तुम्ही कुणाच्या तरी विरोधात बोलले, याचा अर्थ तुम्ही कुणाच्या, सामान्य माणूस म्हणून कुणीतरी भूमिका घेणं पण एक भूमिका असू शकते ना, किंवा एखादी भूमिका असते ना की तो कोणाचा तरी एजंट आहे, कुणीतरी त्याला हे, किंवा त्यांचे फोटो आता सोशल मीडियावर. मी ज्या तालुक्यामध्ये 10 वर्षापासून काम करतो त्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने सोबत माझा एखादा फोटो असणं, किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये आमचा काहीतरी संवाद होणं हे साहजिक आहे. जर विखे साहेब संगमनेरमध्ये असते तर माझे त्यांच्यासोबतही फोटो असते. मी अमोल खता आता आमदार झाले तरी त्यांच्यासोबतही माझे फोटो होते ना याच्यामध्ये. तर त्याला काही अर्थ नाही सर. मुद्दा असा होता की तुम्ही सामाजिक इथली स्वास्थ्य बिघडवताय की नाही, त्याच्यावरती बोललं पाहिजे. याच्यावरती विषय काय, हे कुठून आले, निवेदन घेतलं असतं काय म्हणणं आहे आणि मी पोहोचवतो एवढं म्हटलं संपला असता विषय. त्याला आम्ही फारसं नाही, ठीक आहे, अशा भूमिका येतात. त्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्वामींना खुश करण्यासाठी हे केलं असू शकतं याच्यामध्ये. पण मला एक असं वाटतं प्रेक्षकांना हेही ऐकायला आवडेल की तुम्ही थोरातांचे समर्थन करून त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही तिथे आलात, याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही सर, आम्ही दुसऱ्या दिवशी बरंच तसं छापून ऐकिवात आलं होतं किंवा तसे आरोप झाले? नाही, आरोप तर काही पण होऊ शकतात. आरोप या सामाजिक जीवनात काम करत असताना, पण त्याच्यात किती तथ्य हे तपासलं पाहिजे. आम्ही 10 वर्षापासून तिथं काम करतो सर. अनेक कॉलेजची मुलं, शिक्षक लोक, जी लोक आम्हाला ओळखतात त्यांना माहिती की आम्ही काय काम करतो. आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला गेलो होतो, पण प्रांत अधिकारी इकडे मीटिंग मध्ये होते. आम्ही काही ठरवून गेलेलो नव्हतं काही याच्यामध्ये. 4 लोक गेलो होतो सर. प्रांत अधिकाऱ्यांनी नव्हते तिथे ऑफिसला, ते प्रशासकीय याच्या मीटिंग मध्ये गेले होते कारण पालकमंत्री आले म्हणून. पालकमंत्री आले तर पालकमंत्र्यांना निवेदन दिलं, एवढा विषय होता याच्यामध्ये. याच्याशी काही संबंध नाही. थोरातांचा आमचा असा डायरेक्टली काही संबंध नाही याच्यामध्ये. पण तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी होते ते 10 वर्ष सावंत याच्यावर. तर कधीतरी एखाद्या काहीतरी सामाजिक भूमिका असेल, कुठे असेल तर समोरासमोर भेट असेल किंवा एखाद्या मध्ये फोटो, याच्या व्यतिरिक्त काय आमचं असं वेगळं काही नातं नाही याच्यावर. कारण की आम्ही या वर्षी
त्यांच्याच कॉलेजवरती कितीतरी आंदोलन केले, मुलांना पैसे मागे मिळवून दिलेले याच्यामध्ये हे सगळ्या कॉलेजमधल्या तुम्ही मुलांना जरी जाऊन विचारलं की किती पैसे मिळाले छात्र भारतीमुळे, किंवा माझ्या आता मोबाईल मध्ये यादी की किती मुलांना पैसे मिळाले, त्याच्यामुळे त्यात काय हे नाही. असं त्यांनाही कधी कधी असं वाटत होतं की म्हणजे वाटतं पण याच्यामध्ये की छात्र भारती आम्हाला त्रास देते का, पण एवढंच की कधी मारायची किंवा अशी उग्र पद्धतीने हे करायचा प्रयत्न नाही केला. काय फरक 2 मिनिस्टर मध्ये तुम्ही काय फरक कराल? नाही, मी फरक तर असं काय नाही, राजकीय लोकांमध्ये मी काय डायरेक्टली त्यांच्याशी कनेक्टेड नाही याच्यामध्ये, पण एवढंच आहे की यांनी कधी मारलं नाही. आम्ही त्यांच्या विरोधात खूप आंदोलन केलं, घरावरती मोर्चा काढला याच्यावरती. यांना साधं निवेदन द्यायला गेलं तर यांच्या कार्यकर्त्यांनी मारलं आणि यांनी थांबवलं नाही, त्याचं वाईट वाटलं. बाकी काय फरक नाही, वेगळा काही फरक नाही. आपल्या नेतृत्वाखाली छात्र भारतीने महत्वाच्या कोणत्या टप्प्यांवर यश मिळवलेलं आहे? सगळ्यात महत्वाचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या रात्रशाळा चालू आहे सध्या याच्यामध्ये, तर छात्र भारतीचं सगळ्यात मोठं योगदान आहे. छात्र भारतीने बॅटरी मोर्चा काढला होता मुंबईमध्ये, साल आठवत नाही मला याच्यामध्ये. तर छात्रशाळा सरकारने बंद करून टाकण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस. वाटतं त्यावेळेस मुख्यमंत्री आठवत नाही, मी नव्हतं त्यावेळेस छात्र, माझ्या अगोदर त्याच्यावर. नाही, आपल्या नेतृत्वाखाली विचारतोय मी की कोणतं सगळ्यात महत्वाचं. जेव्हा पहिल्यांदा आम्ही आंदोलन केलं होतं संगमनेर महाविद्यालयामध्ये 2015-16 मध्ये, साधारणतः प्रत्येक मुलाला 1100 रुपये पाठीमागे मिळाले होते त्यावेळेस, 15-16च्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही 11वी-12वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भामध्ये संगमनेरमध्ये फार मोठं काम केलं याच्यामध्ये. आता या वर्षी जर विद्यार्थ्यांना किती सगळ्या कॉलेजचे मिळून जर आम्ही हिशोब केला असेल वरच्यावर, जवळजवळ 1 कोटी रुपये मुलांना परत मिळाले याच्यामध्ये. आणि इथून पुढच्या जी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येतील त्यांची फी डायरेक्ट कमी झाली याच्यामध्ये. म्हणजे अनुदानितची फी 8-9 हजार घेत होते, ती एकदम कमी आली याच्यामध्ये. स्वयंअर्थसहाय्यची फी अगदी वाटेल त्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करत होता, ती एक लिमिट मध्ये आली. अजूनही लढे आहे त्याच्याबद्दल, अजूनही भांडण चालूच आहे आमच्या याच्यात, पण फार प्रमाणामध्ये ते कमी झाले याच्यामध्ये. मराठी शाळा ज्या पद्धतीने मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी की साधारणतः 20,000 मराठी शाळा महाराष्ट्रात मध्ये सरकारला बंद करायच्या होत्या, त्यावेळेस आम्ही स्वतः, म्हणजे मी स्वतः पूर्ण अकोले तालुका, संगमनेर असेल, इकडे राहुरी असेल, ज्या ज्या ठिकाणच्या शाळा बंद होत होत्या त्या शाळेवरती जायचो आणि त्या शाळेची परिस्थिती काय आहे आणि तिथून पुढे दुसरी शाळा किती किलोमीटरवरती आहे, आजूबाजूचं वातावरण काय आहे, तिथे बिबट्यांची भीती किती आहे, तिथे जर शाळा बंद झाली तर ती मुलं दुसऱ्या शाळेमध्ये जाऊ शकतील का 10-10 किलोमीटरवरती, ही सगळी पार्श्वभूमी आम्ही सरकारपर्यंत पोहोचवली होती. आणि सरकारला त्यावेळेस तो निर्णय मागे घ्यावा लागला होता आणि महाराष्ट्रभर त्याच्या आंदोलन झालं होतं. म्हणजे संगमनेरला आम्ही साधारणतः 9 ते 10 हजार मुलांचा मोर्चा काढला होता त्या संदर्भामध्ये. याच्या संदर्भात आम्ही इथल्या अनेक कॉलेजांची, या पट्ट्यातल्या कॉलेजांशी संपर्क केला तो की सामील व्हा, खूप मुलं सामील झाले होते. असे छोटे छोटे जे मुद्दे आहेत ते तर खूप सुटत गेले याच्यामध्ये, पण मराठी शाळांचा मुद्दा असेल हा एक मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तो वाचू शकलो याच्यामध्ये. महाराष्ट्रातील शैक्षणिक सुधारणांबाबत छात्र भारती काय काम करते आता? छात्र भारतीची भूमिका एकदम क्लिअर आहे की सर्वांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे आणि ते देण्याची जबाबदारी जरी सरकारची आहे. तर सध्या काय झालंय की सरकार त्याच्यामधून आपले हात काढून घेण्याचं काम करते याच्यामध्ये. आणि या सगळ्या याच्यावरती काम आता सगळ्यात महत्वाचं आव्हान असं आहे की लोकांना जागृत करायचं काम तर आम्ही करतोय आमच्या पातळीवरती, पण सध्या ना विद्यार्थी जागे होत आहे, ना पालक जागे होत आहे, ना शिक्षक जागे होत आहे याच्यामध्ये. आणि या सगळ्या याच्यामध्ये शिक्षणाचं खासगीकरण वाढलं जाते, शिक्षणाचं बाजारीकरण वाढलं जाते, लाखो रुपयाची फी घेतली जाते. MBBS ला जायचं असेल तर 1 कोटी रुपये डोनेशन द्यावं लागते, BHMS करायचं असेल तर 20-25 लाख रुपये डोनेशन द्यावं लागते. साधं प्रोफेशनल कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं तर 4-5 लाख रुपये डोनेशन भरावं लागते, फी भरावी लागते. म्हणजे ज्याच्या बापाच्या खिशात पैसा तोच पोरगा शिक्षणाच्या प्रवाहात येणार, आणि ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांनी काहीतरी कोर्स करायचा RTIचा वगैरे, किंवा मग त्यांनी आपली कुठेतरी कोणाच्या तरी हाताखाली कामाला जायचं, त्यांनी मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात यायचं नाही, त्यांनी बौद्धिक शिक्षण घ्यायचं नाही, त्यांनी फक्त मजूर म्हणून जे शिक्षण मिळेल, लोक जे वापरायला मिळतात तशा पद्धतीचं शिक्षण घ्यायचं, गरिबाच्या पोरांनी शिक्षण घ्यायचं नाही, ही भूमिका सध्या सरकारची. आणि हे फार धोकादायक आहे. याच्यावरती ना आमदार बोलतो, ना खासदार बोलतो, ना कुणी मंत्री बोलतो, सगळे लोक, आणि कुठल्याही राजकीय पक्षाचा बोलत नाही, कारण की सगळ्या शिक्षण संस्था सर यांच्या शिक्षण संस्था याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे अडचण अशी झाली नाही,
आम्ही जरी सत्तेत आलो किंवा तुम्ही जरी विरोधात आले, म्हणजे त्यांचं भांडण असं आहे राजकीय शिक्षण सम्राटांचं याच्यामध्ये, जरी विरोधातले असले तरी ते नवरा बायकोचं कसं भांडण असतं की सकाळी भांडलं तर संध्याकाळी गोड होतं, तसं ते भांडतील, पण तुम्ही आमच्या शिक्षण संस्थेकडे बघायचं नाही, आम्ही तुमच्या शिक्षण संस्थेकडे बघणार नाही सत्तेत आल्यावरती, असं यांचं गुळगुळीत भांडण आहे याच्यामध्ये. आणि ते जास्त धोकादायक आहे. म्हणजे बघा ना सर, सरकारी शाळा दररोज बंद होत आहे, दररोज खाजगी शाळा आणल्या जात आहे याच्यामध्ये. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. आदिवासी भागातील मुलं शिक्षणाच्या प्रवाहातील गेले याच्यामध्ये. म्हणजे इतक्या खाजगी शाळांचं प्रमाण वाढलं की ज्या शाळेंची फी, म्हणजे मला सांगा की एखादी शाळा ज्युनियर केजीचा पोरगा आहे 3 वर्षाचा 4 वर्षाचा, त्या पोराच्याकडून 50-1 लाख रुपये फी घेऊन त्याच्या डोक्यात नेमकी काय घालतात ही लोक सगळे याच्या, त्याचं खेळायचं वय याच्यामध्ये. म्हणजे मला तुमचं सारं शिक्षण 50,000 रुपये लागले नसेल, तुम्ही जे काही शिक्षण घेतलं असेल, आज शिक्षणासाठी म्हणजे बॅगाच्या बॅगा भरून तिथे नेऊन द्यावा लागतात त्याच्या याच्यामध्ये. याच्यावरती कोणीच बोलत नाही आणि हे फार भयंकर आहे सर. म्हणजे शिक्षण व्यवस्था संपल्यात जमा आहे आणि ज्यांचा प्रश्न आहे ती मुलं बोलत नाहीत. आणि म्हणजे बाबासाहेब आपल्याला सांगत होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय. आता परिस्थिती तशी नाही सर. आता वाघिणीचं दूध सोडा, मेंढ्या बनवायचं काम चाललंय. मेंढर की तू शिक्षण घे, तुला राजकीय आकलन नाही आलं पाहिजे, तुला सामाजिक आकलन नाही आलं पाहिजे, तू शिक, तेवढी तू डिग्री घे, डिग्री घेऊन तुझ्या नोकरीला जाय. हे जास्त धोकादायक प्रश्न नाही. म्हणजे भगतसिंगांनी त्यावेळेस तरुणांना पत्र लिहिलं होतं, तुम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील हो आमच्या सोबत. भगतसिंगांनी पहिलं वाक्य लिहिलं होतं की विद्यार्थ्यांनी पहिलं शिक्षण घेणं ही त्यांची प्रायोरिटी आहे, पण ते शिक्षण जर तुम्हाला सामाजिक आणि राजकीय आकलन द्यायचं ठरत नाही तर त्या शिक्षणाला काही अर्थ नाही. आणि तीच परिस्थितीच आहे. शिक्षण म्हणजे काय, विवेकी पद्धतीने माणूस जगला पाहिजे. आज काय परिस्थिती याच्यावरती कुणीच बोलत नाही याच्यावरती. आणि तुम्ही किती मोठा विकास करा, पण शिक्षण व्यवस्था एकदम तळ्यात घालायचं काम चाललंय याच्यामध्ये. तुम्हाला निकोप समाज व्यवस्था निर्माण करायची असेल तर तुम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि तो तुमचा अधिकार आहे. परंतु आता जर का तुम्ही पाहिलं तर शिक्षणावर 10 वर्षापूर्वीच जे बजेट होतं शिक्षणावर, तेच बजेट गव्हर्नमेंट आता सुद्धा देत आहे. आता पण म्हणजे दुसरीकडे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताय, तुम्ही रस्ते चांगले तयार करताय, तुम्ही इंडस्ट्रीज आणताय, परंतु ज्या गोष्टींची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे, निकोप समाज निर्मिती होण्याला गरज आहे, जिथे ज्या शिक्षणाने आपल्या संविधानाची मूल्य रुजली जातील, त्याच्यासाठी तुम्ही बजेट देत नाहीये. आणि मग ह्या खाजगी शाळा निर्माण होणार, परिणामी तुमच्या सरकारी शाळा बंद पडतील आणि त्या बंद पडलेल्या सरकारी शाळा तुम्ही परत कधीही चालू करू शकणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. तर ह्याच्यासाठी छात्र भारती काही करते का, काही आवाज उठवते का? त्याच्या आधी हे सांगतो की कोठारी आयोग जेव्हा लागू 1986चा साधारणतः, ते कोठारी आयोगाने सांगितलं होतं की बजेटच्या 6% खर्च हा शिक्षणावर केला पाहिजे. अगदी आता NEP लागू झाली तर नरेंद्र मोदींचं गव्हर्नमेंट पण असंच म्हणतं की 6% शिक्षणावरती खर्च केला पाहिजे. सर साधारणतः मला जसं मी शिक्षणाच्या प्रवाहात आलं 2%, 2.5% किंवा फार तर फार 3%, फार तर फार 3%, याच्या व्यतिरिक्त शिक्षणावरती खर्च होत नाही याच्यामध्ये. आणि शिक्षणावर खर्च का करायचा नाहीये, कारण की शिक्षण व्यवस्था, सरकारी शिक्षण व्यवस्था मोडीत काढायची आणि खाजगी शिक्षण व्यवस्था कशी वाढेल यासाठी प्रयत्न करायचे. सरकारने ठरवलं सरकारी शाळा चांगल्या होणार नाही का? 100% होणार. सरकारने ठरवलं 10 दिवसात सगळ्या सरकारी शाळा चांगल्या बनवू शकतात. सरकार आहे ना, सत्ता आहे, पैसा आहे, ताकद आहे सगळी याच्यामध्ये, पण त्या करायच्या नाही याच्यामध्ये. गरीब मुलांनी सुद्धा आता खाजगी शाळांकडे गेलं पाहिजे असं. म्हणजे सर सरकारी शाळा का मोडायच्या आहे, किंवा सरकारी शाळा संपल्या तर खाजगी शाळा कसं चालतील? खाजगी शाळा चालवायची ना, अडाणी अंबानी रामदेव बाबाच्या पतंजलीच्या शाळा चालवायच्या आहे, सरकारी शाळा नाही चालवायच्या. आपल्या सरकारी शाळेंची अवस्था गायांच्या गोठ्यांसारखी करायची, त्या इतक्या खराब करायच्या याच्यामध्ये की त्यांच्याकडे खर्च करायचा नाही. पत्र्यांची अवस्था, मुलांना तिथे टॉयलेट बाथरूम नसतील, शाळेमध्ये शिपाई नसतील, पुरेसे शिक्षक नसतील, अशा पद्धतीची अवस्था करायची. आणि मग त्या पालकाला वाटलं पाहिजे की नाही ही शाळा चांगलं शिक्षण देत नाही, चला त्या शाळेत जाऊ. तिथं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल, स्विमिंग पूल असू शकतात, यायला जायला गाडी असू शकते किंवा चांगले कपडे असू शकतात मुलांना, तर तिथली फी 1 लाख रुपये जी माझ्या किंवा सर्वसामान्यांच्या बापाकडे भरायला नाही. आणि याच्यावरती काम केलं पाहिजे आज सगळ्या याच्यामध्ये. आज सगळ्यात महत्वाचं काम काय आहे, ते या देशाची शिक्षण व्यवस्था वाचवणं.
आणि त्याच्यापेक्षा मोठं आहे. आणि हेच छात्र भारतीचं काम आहे. आणि हे करण्यासाठी जे जे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही, मराठी शाळेच्या संदर्भात काय भूमिका घेतोय सर, खाजगीकरणाच्या विरोधात भूमिका घेतोय, डोनेशनच्या विरोधात भूमिका घेतो. या सगळ्या याच्यामध्ये अडचण अशी येते, पालक जागे नाही, ज्यांचा प्रश्न आहे ते जागे नाहीये. म्हणजे उद्या नोकऱ्यांची किती भयंकर प्रश्न आहे सर. शिक्षण क्षेत्रामध्ये 2012 पासून भरती झालेली नाहीये. आज कितीतरी जागा रिक्त आहे. मी बघतो संगमनेर सारखं महाविद्यालय, सह्याद्री महाविद्यालय, कितीतरी जागा रिक्त आहे. मग कुणाला तरी घ्यावं लागतं 5-6 हजारावरती. मग त्याच्यात पण अडचण येते सगळ्या याच्यामध्ये, की गुणवत्तेचा विषय याच्यामध्ये. इतकी लोक आपल्यामध्ये डीएड बीएडची काय अवस्था आज लोकांची याच्यामध्ये. तर लोकांनी काय करायचं, आत्महत्याच करायची वेळ आली त्यांच्यावरती आता. आत्महत्या फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाही, तरुण मुलांच्या आत्महत्या येणाऱ्या काळामध्ये 100% होतील किंवा होत आहेत याच्यामध्ये. आज लातूर सारख्या ठिकाणी मागे बस पासला पैसे नाही म्हणून 2 मुलींनी विहिरीमध्ये उड्या मारल्या होत्या. आपल्या मला ते ठिकाण आठवण, शाळेची 12वीला चांगलं मार्क असणारा पोरगा फी नाही पुढे भरायला म्हणून आत्महत्या करावी लागली होती. आणि आजही कितीतरी मुलं, म्हणजे ज्याला MBBS ला जायचंय ना सर, त्याच्याकडे पैसे नाही म्हणून मग त्याला दुसरा कोर्स शोधावा लागतो. कुठून आणायचे 20 लाख रुपये, कुठून आणायचे 25 लाख रुपये याच्यामध्ये फीसाठी. अडचण ही आहे सर, शिक्षण नावाची गोष्ट ही बाजार करण्याची गोष्ट नाही. आम्ही जी घोषणा देतो ना, शिक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या मालकीचं. शिक्षणावरती कुणाची मालकी असू शकत नाही. म्हणजे भगतसिंग याच्यासाठी फाशीवरती गेला होता का, 25 लाख रुपये फी भरून इथल्या गरीबाच्या मुलांना शिकायला. भगतसिंग, राजगुरू सुद्धा यासाठीच फाशीवर गेलते ना, की चांगलं शिक्षण मिळावं, सन्मानाने जगता यावं, इथल्या लोकांना नोकऱ्या मिळावं, यासाठी गांधीजींनी छातीवरती गोळ्या दिल्या होत्या ना. हे कशासाठी, हे कोणी कधी समजून घ्यायचं. सावित्रीबाई फुलेंनी याच्यासाठी दगड शेणागोट्याचा मारा खाल्ला, की जिथं शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थांमध्ये ज्या पालकांची मुलं शाळेत जाणार नाही त्यांना 1 रुपया दंड केला होता. इतकं शिक्षणाला महत्व दिलं होतं. आणि आज आपली मुलं शाळेत जाऊ नये म्हणून त्यांच्या डोक्यावरती 50-50 लाख रुपये, 25-25 लाख रुपये फी भरून टाकली. याच्यावरती कोण, म्हणजे प्रत्येक राजकीय नेता सगळ्या शाहू फुले आंबेडकरांचं, शिवाजी महाराजांचं नाव घेतो. त्यांच्यासारखं वागायचं कधी. सावित्रीबाई फुलेंची जयंती आपण सगळे थाटामाटात साजरी करतो. सावित्रीबाई फुलेंची जयंती म्हणजे काय, की आज एकही मुलगी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर नाही राहिली पाहिजे, ही खरी सावित्रीबाई फुलेंची जयंती असेल. महात्मा फुले कशाला सगळं आयुष्य दिलं त्या लोकांनी, याच्यासाठी की लाखो रुपये भरून शिक्षण घ्यायचं, उद्या शिक्षण घेऊन आपल्या आई बापाच्या कष्टाने म्हणून शिक्षण घेऊन डिग्री घ्यायची आणि गवंड्याच्या हाताखाली किंवा बिगाराच्या हाताखाली कामाला जायचं. 10-10 वर्ष MPSCचा अभ्यास केलेली मुलं आहे सर इथे. आज नोकऱ्या मिळत नाही, जागा निघती नाही म्हणून परत शेतामध्ये येऊन काम करताय, लग्न होती नाही मुलांची. याच्यामध्ये इतकं सगळं वातावरण तयार असताना असे काहीतरी वेगळे मुद्दे शोधायचे आणि अशा मुद्द्यांमध्ये लोकांना भरकटत राहायचं, हिंदू मुसलमान वातावरण तयार करायचं, जाती जाती धर्मा भांडणं लावायचे. म्हणजे तुमच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य, शेती याच्यावरती लोक बोलणार नाही. आणि याचं भांडवल राजकीय लोकांना सापडलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपला बहुजन समाज असं वाटतं की त्याच्यामध्ये गुरफडून जातोय. आणि त्यांना म्हणजे सर वाईट याचं आहे की त्यांना सत्य कळायच्या आधीच असत्य पसरवलं जातं. सोशल मीडियाच्या मार्फत असेल किंवा जाती धार्मिक काहीतरी वातावरण तयार करण्याच्या मार्फत, हे जास्त भयंकर आहे. ते जर त्यातून बाहेर नाही निघाले तर या देशाचं काही होऊ शकत नाही. याच्यामध्ये जे चालत राहील, पण त्यांना एक दिवस कळेल की हे सगळं चुकीच्या दिशेला चाललंय आणि वेळ निघून जाईल या सगळ्या याच्यामध्ये. खाजगी शिक्षण संस्था उभ्या राहतात, पैशांचा तर इश्यू आहेच, परंतु शिक्षक हा जो वर्ग आहे त्याची डिग्निटी सुद्धा त्यामध्ये राहिली नाहीये आता. म्हणजे त्या लोकांना सुद्धा वेगळ्या पद्धतीची वागणूक अशी मिळते आहे. आता एखादा शिक्षण सम्राटाने यायचं आणि एक शिक्षक म्हणून त्यांना जी डिग्निटी पाहिजे ती आता मिळत नाही. असं सर काय, भयमुक्त शिक्षण व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे असं मला तरी. लोक बघितले की पगार सरकारचा घेतात, घाबरतात संस्थाचालकांना. म्हणजे लोकांनी सरकार पगार काय देतं की तुम्ही विद्यार्थी घडवा, तुम्ही विद्यार्थ्यांना चांगलं बनवा, याच्यासाठी शिक्षकांना पगार देतं ना सरकार याच्यामध्ये. पण त्या शिक्षकाने फक्त एका चित्र, त्याला जी चौकट ठरवून दिली त्या चौकटीच्या बाहेर बघायचं नाही. ना संस्थेची काही चुकलं तर त्याच्याबद्दल बोलायचं नाही. विद्यार्थ्यांनी काही चुकलं तर बाबा काही चुकलं, जर वेगळा काही इश्यू झाला तर बाबा सर तुम्ही फक्त शिकवायचं काम करा, बाकी काही बघायचं नाही. आता याला पण असं की तेच मी म्हणलो की भयमुक्त शिक्षण व्यवस्था कधीपर्यंत घाबरायचं हे शिक्षकांनी समजून घेतलं पाहिजे याच्यामध्ये. आणि चुकीला चूक म्हणणं हे शिक्षकाने जर नाही ठरवलं तर, शिक्षक हा विद्यार्थी घडवणारा माणूस असतो,
त्याने घाबरून चालणार नाही असं मला वाटतं. कारण की या देशातला सगळ्यात महत्वाचा माणूस कोण आहे सध्या, तर शिक्षक. कारण की तो पिढ्या घडवायचं काम करतो असं मला वाटतं. आपल्याकडे दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत, शहरी विद्यार्थी पण आहेत आणि ग्रामीण विद्यार्थी पण आहेत. मग तुम्ही शहरी विद्यार्थी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्यासाठी कोणत्या योजना राबवताय आणि त्याचा परिणाम काही झालाय का आता? नाही, छात्रवार्तीचं हे एक आहे की छात्रवार्तीचं आर्थिकचं काही असं हे नाही. छात्रवार्ती एक सामाजिक संघटना आहे, लोकांना जागा करत राहणं ही एक भूमिका घेऊन याच्यामध्ये. शहरी आणि ग्रामीण भागातील, आता मी ज्या भागामध्ये राहतो काही वेगळी फारशी परिस्थिती नाही सर. ग्रामीण भागातले प्रश्न फार महत्वाचे, म्हणजे भयंकर आहे. म्हणजे अजून बस सुविधा व्यवस्थित पोहोचलेली नाही याच्यामध्ये. किंवा मी ज्या भागातून तिथे संगमनेरला जायला 40 किलोमीटर आहे, तर शिक्षणासाठी अडचणी आहेच मुलांच्या याच्यासाठी. पण ही जबाबदारी कोणाची? अजून बस व्यवस्था व्यवस्थित नाही. मला साकूर सारख्या ठिकाणावरून सरांनी कितीतरी शिक्षकांनी फोन केले की आम्हाला साकूरसाठी बस पाहिजे याच्यामध्ये. ही किती गंभीर गोष्ट आहे सर, की मला शिकायचंय, मला बसच मिळत नाही शिक्षणासाठी याच्यामध्ये. ही इतकी वाईट अवस्था नाही असू शकत. आपण महासत्ता होण्याच्या गप्पा मारतो याच्यासाठी, आणि माझ्या सोबतच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी बस नाही. हे इतके दळभद्री मानसिकता जर असेल तर मला असं वाटतं की गरीबाच्या मुलांनी पुढे कसं यायचं याच्यासाठी. हा एक सगळ्यात मोठी समस्या याच्यासाठी. आणि याच्यासाठी उपाययोजना करणं फार सोपं आहे. याच्यासाठी काही अवघड नाही सरकार म्हणून. याच्यामध्ये एवढं मोठं धोरण आहे आपल्या देशात, एवढा गरीब देश नाही आपल्या याच्यासाठी की शिक्षणासाठी खर्च करू शकतो. मला तुम्हाला एक नवीन प्रश्न विचारायचा, तो म्हणजे असा की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे 2020 NEP नेप म्हणतो आपण त्याला, तर त्याच्या अंमलबजावणीबाबत तुमची जी संघटना आहे तिची भूमिका काय आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांना खरंच फायदा होईल असं वाटतं? दोन विषय सर. NEP जेव्हा आली तेव्हा आम्ही NEPचा विरोध केला होता, म्हणजे आजही विरोधच आहे NEP मध्ये. सरकारची पॉलिसी फार क्लिअर आहे सर. सरकारला सरकारी धोरण किती राबवायचं हे एक लक्षात घेतलं पाहिजे. सरकारला या देशातल्या 20,000 मराठी शाळा तर महाराष्ट्रातल्याच बंद करायच्या सगळ्या देशामध्ये. आणि सरकारला शिक्षणावरचा खर्च अजून कसा कमी करायचा आहे. म्हणजे साधारणतः देशभरामध्ये 55,000च्या आसपास महाविद्यालय. मध्ये एका प्राचार्यांना भेटलो होतो आणि NEPची संदर्भामध्ये त्यांची मीटिंग होती याच्यामध्ये. साधारणतः त्यांना 20,000च्या आसपास किंवा 15 ते 20,000च्या आसपास महाविद्यालय ठेवायचे आणि बाकीचे महाविद्यालय क्लस्टर युनिव्हर्सिटी बनवायचे त्यांना याच्यामध्ये. आणि कॉलेज आणि युनिव्हर्सिटींना स्वायत्तता द्यायची सगळ्यात महत्त्वाचं. सर, ऑटोनॉमी देणं हे फार धोकादायक आहे. जर तुम्ही एखाद्या संस्था चालकाला ऑटोनॉमी दिली आणि त्यातल्या त्यात फीची ऑटोनॉमी दिली, हे जास्त धोकादायक आहे. म्हणजे तुम्ही बघा, सरकारी शाळेत सगळे मोफत शिकलो आपण याच्यामध्ये, पण खाजगी शाळेमध्ये ज्युनियर KGच्या पोराची फी जर 20-25 हजार रुपये घेणारच आहे, तर त्या संस्था चालकाला फीची ऑटोनॉमी दिली तर तो संस्था चालक किती पद्धतीने काय आणि कशा पद्धतीने पैसे घेईल याच्यावरती नियंत्रण राहणार की नाही, हा सगळ्यात महत्वाचा विषय याच्यामध्ये. आणि शिक्षणाचं खाजगीकरण करायचं हा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे NEP मध्ये आहे. सगळ्यात ऑटोनॉमीचा विषय याच्यामध्ये. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय सर? काय स्किल डेव्हलपमेंट द्यायचे याच्यामध्ये? तो वेगळं काय द्यायचं याच्यामध्ये? तुम्ही याच्यामध्ये काय काय धोरण राबवलं तुम्ही NEP मध्ये की मुलांना लवकर नोकरी मिळाली पाहिजे, लवकर एखादा शॉर्ट कोर्स करून याच्याकडे गेलं पाहिजे का? आमच्या पोरांना डॉक्टर बनवायचं ना, इंजिनियर बनवा ना, चांगले मोठे मोठे IAS अधिकारी बनवा ना याच्यामध्ये. आम्ही नाकारत नाही याच्यामध्ये की तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला कमी त्याचे काहीतरी वेगळं करायचे असेल तर ते चांगलंच. याच्यामध्ये तुम्ही धोरण तर लोकांना हे करा. तुम्ही बळजबरीने कॉलेज महाविद्यालयामध्ये मुलांना पाठवताय आणि NEP कसं चांगलं याच्यामध्ये सरकारने समोर येऊन सांगा ना NEPची आम्ही काय पॉलिसी राबवण्याच्या. ते शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षकांना सांगता की जा तुम्ही NEP बद्दल बोला आणि आपल्याला NEP धोरण लागू करायचं. सर, वैतागले शिक्षक अक्षरशः याच्यामध्ये. त्याच्यामध्ये सारखे पेपर, सारख्या काहीतरी भानगडी, त्याच्यामध्ये वेगवेगळे काहीतरी त्यामध्ये अर्थ नाही. सरकारला धोरण राबवायचंय, बाकी एवढंच नाही सर, सिलेबस सुद्धा आपल्या पद्धतीने बनवायचा पण प्रयत्न केला जातो त्यामध्ये. जेव्हा आपलं शैक्षणिक धोरण बनत होतं लॉर्ड मेकॉलेंच्या प्रश्न, म्हणजे इंग्रजांच्या मध्ये लॉर्ड मेकॉलेने बनवलं, त्यांना कारकून बनवायचे म्हणजे मी तेच मगाशी जे बोललो, जसं त्यांना मालक नाही बनवायचं, काम करणारे कारकून बनवायचे. म्हणजे आपलं शिक्षणाचं मनुष्यबळ खातं नाव होतं आपल्याला, मनुष्यबळ.
म्हणून माणसं तुम्ही मालक बनवा ना या देशाचे. संविधान म्हणता आम्ही या देशाचे मालक आहोत. त्याच्यामध्ये कधीपर्यंत गरीबाच्या मुलांनी सर शेतात काम करायचं, कधीपर्यंत गरीबांच्या मुलांनी कुठेतरी दुसऱ्याच्या हाताखालीच काम करायचं, आणि तुम्ही मालक बनणार, तुम्ही भांडवलदार बनणार सगळ्या याच्यामध्ये, आम्ही तुमच्या हाताखाली. ते काय वाईट नाही याच्यामध्ये. आपण आम्हाला संधी तर द्या, आम्हाला त्या प्रवाहात येऊ द्या, संधीची समानता द्या. ती शिक्षणात असली पाहिजे याच्यामध्ये. आज आहे का शिक्षणामध्ये? ज्याच्या बापाच्या खिशात पैसा तोच जातो ना शिक्षण व्यवस्थेमध्ये, ज्याच्याकडे नाही पैसा तो घरी आहे. आता जसं की स्थानिक पातळीवर शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी तुम्ही कोणत्या मागण्या करत आहात?